सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज आहे होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, माझा चाललेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. तर मी एक ग्लास डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून आता कुकरला शिजायला टाकणार आहे. आणि ही डाळ घरची आहे, तर जात्यावरतीच केलेली आहे. तर बघा, एक ग्लास डाळ टाकली, पाणी जरा जास्त टाकलं, आपल्याला आमटीला लागतं. हळद, थोडीशी मीठ टाकलं आणि तेल. तर इकडे मी मसाल्याचं सगळं साहित्य भाजून घेतलेलं होतं. खोबरं, लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढलेल्या आहे. आणि इकडे मी बेसन पीठ भिजायला घातलेलं आहे, त्यात टाकलेलं आहे थोडासा ओवा, हळद, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे. तर आता भाज्याचं पीठ काढून ठेवायचं. इकडे 2 कांदे, 3 बटाटे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे. आणि मस्त आता एकदम घट्ट पीठ मळून ठेवणार आहे. आपल्याला अर्ध्या तासाने करायचं आहे ते नंतर, त्यामुळे आतापासून पीठ पातळ होतं. तर आता इकडे मी पोळ्याचं पीठ तोपर्यंत मळून ठेवत आहे. 1 तासामध्ये आपला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा. जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींशी व्हिडिओ शेअर करा. सोबतच मित्रमैत्रिणींशी शेअर करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर बघू शकता, पीठ पण मळून झालेलं आहे, मसाल्याचं साहित्य काढून झालेलं आहे आणि पुरण पण आपलं छान असं शिजलेलं आहे. आता आपल्याला सगळं येळवणी काढून घ्यायचं आहे आमटीसाठी. तर पूर्ण ह्या चाळणीमध्ये काढलेलं आहे, पाणी निचरेपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला. चला, तुमची पण लगबग चालू असेल, तुमच्याकडे घरी स्वयंपाकाची घाई गडबडी असेल चालू, तर चला मग वेळ काढून हा व्हिडिओ पहा. तर मी आता टाकलेली आहे अर्धा ग्लास साखर. 1 ग्लास डाळ घेतली होती, त्यातलं आपल्या आमटीसाठी काही काढून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला तशीच डाळीमध्ये साखर टाकून आधी शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकता, असं पहिल्यांदा किती पातळ होतं, जसं आपण हलवत चालवत तसं पुरण घट्ट होत चाललेलं आहे. आता छान घट्ट झालेलं आहे. मी आता घेत आहे चाळणीमध्ये गाळून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती छान झालेलं आहे, एकदम पेढ्यासारखं पुरण. आणि पोळी पण एकदम मऊ छान येते ह्या पुरणपोळीची. आता त्यामध्ये टाकलेलं आहे सुंठ, विलायची, बडीशोप कुटून टाकलेली आहे. आता इकडे मी आमटी करून घेणार आहे. तर मस्त अशी कढई तापलेली आहे, त्यामध्ये टाकलेले मोठे 2 पळी तेल, कढीपत्ता टाकलेला आहे, जिरे, मोहरी आणि टोमॅटो टाकला आहे. छान असं तळलेलं आहे. आणि त्यामध्ये हे मिक्सरमधून मसाला वाटलेला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ, हळद, कांदा, खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या 2 मिरच्या वाटलेल्या होत्या. छान असं तळू दिलेलं आहे तेल सुटेपर्यंत. आता त्यात टाकलेला आहे गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि टाकलेला आहे कांदा लसूण मसाला. छान असं परत त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि नंतर टाकायचे आहे आपलं येळवणी काढलेलं. बघू शकता, इतकी मस्त अशी कटाची आमटी आपली तयार आहे. झटपट 1 तासामध्ये आपला पुरणपोळीचा स्वयंपाक होणार आहे. तर बघू शकता, आमटी पण करून झालेली आहे. मी आणली आता गौरी आणायला चाललेली आहे. खाली होळी पण तयार झालेली आहे. आता सगळं झालेलं आहे. आता आपला बघू शकता, पीठ पण एकदम मऊ पेढ्यासारखं झालेलं आहे, मस्त भिजलेलं आहे. पोळी पण एकदम टम्म फुगून होणार आहे. तर मी आता करत आहे पुरणपोळ्या नैवेद्य करायचा आहे. खाली 6 वाजता होळी पेटवणार आहे. तर पटपट कुठेही न थांबता मी झटपट पूर्ण स्वयंपाक करून घेतलेला आहे 1 तासामध्ये. तर आता पटपट पोळ्या पण करून घेणार आहे. तर बघू शकता, पोळी एकदम छान टम्म फुगलेली झालेली आहे. आणि पीठ जास्त वेळ भिजलं होतं, त्यामुळे छान अशी पोळी पण आपली होणार आहे. सगळा स्वयंपाक करून नैवेद्याचं ताट वगैरे घरी देवांना नैवेद्य दाखवून खाली जायचं आहे होळीला नैवेद्य आणि पूजा करण्यासाठी. चला मग कमेंटमध्ये सांगा माझा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा झाला आहे, तुम्ही पण कशी होळी साजरी केली, कशी असतात तुमच्याकडे पण सण, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा, आवडला तर 1 लाईक जरूर करा. तर बघू शकता, किती मस्त अशी टम्म पोळी आपली फुगलेली आहे, एकदम मऊसूद. पुरण आपलं छान शिजलं, छान घट्ट, साखर वगैरे व्यवस्थित मोजून टाकली ना, आपलं पुरणपोळी पण व्यवस्थित होते, अजिबात फुटत वगैरे नाही. गॅस फुलच ठेवलेला आहे आणि पटपट मी पोळ्या करत आहे. वरची भाजीपर्यंत खालची तयार आहे, एकदम टम्म फुगलेली पोळी. एकदा कामाला लागले की थांबायचंच नाही, 1 तासामध्ये पूर्ण करून